औपचारिक पत्र यामधील अभिनंदन पत्र याविषयीची माहिती पाहणार आहोत. यामध्ये अनौपचारिक पत्र लेखन करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, अनौपचारिक पत्राचा आराखडा कशा पद्धतीने असतो आणि प्रत्यक्ष अभिनंदन पत्र कशा पद्धतीने लेखन करावं, या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर अनौपचारिक पत्र लेखन याविषयीची माहिती घेऊया. अनौपचारिक पत्र म्हणजे घरगुती, कौटुंबिक, मित्र मैत्रिणींना लिहिलेली पत्रे. या पत्रातून आपण आपल्या भावना, ख्याती, खुशाली दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. अनौपचारिक पत्र हे आपल्या नात्यातील व्यक्तींना लिहित असतो. ज्यांच्याशी आपली चांगली ओळख असते त्या व्यक्तीला अशी पत्र लिहिली जातात. अशा व्यक्तीशी आपले नातेसंबंध असते. मग अशा व्यक्ती आपल्या कुटुंबातील असू शकतात अथवा आपले मित्र मैत्रीण असू शकतात. अशा व्यक्तींनाच अनौपचारिक पत्रलेखन केलं जातं. थोडक्यात अनौपचारिक पत्रलेखन हे आपल्या नात्यातील व्यक्तींना, ओळखीच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना लिहिलं जातं. अनौपचारिक पत्र लेखन करताना काही गोष्टी पाळाव्या लागतात किंवा अनौपचारिक लेखन करताना काही काळजी घ्यावी लागते, याविषयीची आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिला मुद्दा आहे, साधारणपणे अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम किंवा संकेत नाहीत. आपण औपचारिक पत्रलेखन जर पाहिलं तर त्यामध्ये पत्रलेखनाचे विशिष्ट असे नियम आहेत. मात्र अनौपचारिक पत्रलेखनामध्ये असे कोणतेही नियम नाहीत. दुसरा मुद्दा आहे, उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहिलं जातं. तिसरा मुद्दा आहे, पत्राच्या वर मध्यभागी स्त्री किंवा इतर शुभ शब्दही लिहिले जातात. अनौपचारिक पत्रामध्ये अशा शब्दांचाही वापर केला जातो. अनौपचारिक पत्रलेखनामध्ये डावीकडे प्रिय, तीर्थरूप, आदरणीय इत्यादी योग्य शब्दातून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. याच पद्धतीने जर आपण औपचारिक पत्रामध्ये पाहिलं तर अशा भावना आपण व्यक्त करत नाही. पाचवा मुद्दा आहे, शेवटी व्यक्तिनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा, तुमचा इत्यादी शब्द लिहून पत्राचा समारोप केला जातो. सहावा मुद्दा आहे, पत्रलेखनाची भाषा ही संवाद केल्यासारखी असावी. सहज गप्पा मारताना आपण ज्या पद्धतीने भाषा वापरतो अगदी त्याचप्रमाणे अनौपचारिक पत्रलेखन करताना ती भाषा वापरली जाते. पत्रलेखन करताना शब्दाची रचना ही आपलेपणाची असायला हवी, वर्णनात्मक व दिलखुलास असावी. अशा पद्धतीने पत्रलेखन करताना ही काळजी घेतली पाहिजे. आता आपण अनौपचारिक पत्राचा आराखडा कशा पद्धतीने असतो ते समजून घेऊया. सर्वात अगोदर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहा. त्यानंतर पत्राचा जो मायना आहे तो मायना आपण लिहायचा आहे. त्यानंतर जो पत्राचा मुख्य मजकूर आहे तो मुख्य मजकूर आपल्याला नमूद करायचा आहे. त्यानंतर पत्राचा शेवट या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर स्वतःचे नाव लिहा, त्यानंतर पत्ता लिहा आणि सगळ्यात शेवटी आपला जो ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी द्या. अशा पद्धतीने अनौपचारिक पत्राचा आराखडा असतो. या आराखड्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे अनौपचारिक पत्र लिहित असतो. आता प्रत्यक्ष आपण एक उदाहरण पाहूया. नमुना प्रश्न, लोकसत्ताच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा परीक्षेमध्ये विचारला जातो. आता या प्रश्नाला अनुसरून अभिनंदन पत्र कशा पद्धतीने लिहायचं ते पाहूया. सर्वात अगोदर दिनांक लिहा, त्यानंतर प्रिय संतोष, अनेक आशीर्वाद, तुमच्या भावाचं नाव, त्यानंतर पत्राला सुरुवात करायची आहे. मी अशा पद्धतीने पत्र लिहिलेलं आहे. संतोष, तुझे मनपूर्वक अभिनंदन. लोकसत्ताच्या दिवाळी अंकात माझी आजी ही कविता वाचली, मला ती खूप आवडली. कवीचे नाव वाचले आणि मला खूप आनंद झाला. मला तुझा खूप अभिमान वाटला. संतोष, तू सध्या 10वीत आहेस, पण तुझी कल्पकता पाहून मला खूप आनंद झाला. तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तुला आजीसोबत राहायला खूप आवडते.
तुला आजी खूप प्रेम करते, याच कारणामुळे तू ही सुंदर कविता लिहू शकलास. अशा पद्धतीने हे 2 पॅरेग्राफ परिच्छेद मी लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा परिच्छेद आहे, त्याचा चांगला परिणाम म्हणजे तू माझी आजी ही कविता लिहिलीस. आई व बाबांना तुझ्या काव्य निर्मितीचा नक्कीच अभिमान वाटला असेल. भविष्यात तू वेगवेगळ्या विषयावर भरपूर लेखन करावे यासाठी शुभेच्छा. त्यासाठी तू भरपूर पुस्तके वाच, मनन कर, निरीक्षण कर. मोठा भाऊ म्हणून हक्काने हे तुला सांगतो. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन. तुझाच भाऊ नितीन समुद्रे. त्यानंतर पत्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी पत्ता झाल्यानंतर आपला जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण अभिनंदन पत्र परीक्षेमध्ये लिहू शकता. आशा करतो मित्रांनो अभिनंदन पत्र कशा पद्धतीने लिहायचं याविषयीची कल्पना आपल्याला आलेली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. आणि हो मित्रांनो, या अगोदर मी अपलोड केलेले व्हिडिओ पाहायचे असतील तर वर येणाऱ्या आय आकाराच्या लिंकवर क्लिक करून आपण हे व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या ठिकाणाहूनही आपण पत्रलेखनाचे वेगवेगळे प्रकार पाहू शकता. धन्यवाद.